नमस्कार मित्रांनो, मी आहे विक्रम आणि माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। हा आहे माझा दुसरा व्लॉग आणि यावेळी आम्ही आलो आहोत सांगलीला एकदम जोशात भरलेला बैलगाडी शर्यतीला श्रीनाथ केसरी 2025। तर चला सुरू करूया सांगलीच्या धमाल प्रवासाला। शेवटपर्यंत व्लॉग बघत राहा, मजा येणार आहे आणि काहीही मिस करू नका। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही 5 जण गाडीत आहे। आम्ही मागे 3 जण बसलेत आणि पुढे अजय आणि मी आहे। मी गाडी चालवतोय। तर आम्ही आता चाललोय सांगलीला शर्यतींसाठी। हेच काय गो सोन टिकली मिरवते आवरी कला, जीव माझा बघ लागलाय गो या छोकरीला। हेच काय गो सोन टिकली मिरवते आवरी कला, जीव माझा बघ लागलाय गो या छोकरीला। जीव लागलाय गो माझा लागलाय गो, जीव लागलाय गो, जीव लागलाय गो माझा लागलाय गो, जीव लागलाय गो। हेच काय गो सोन टिकली मिरवते आवरी कला, जीव माझा बघ लागलाय गो या छोकरीला। तर मित्रांनो, आम्ही निघालेलो संध्याकाळी 6 वाजता आणि आता पोहोचलेलो लोणावळ्याला। तर लोणावळ्याला बघू शकता तुम्ही ट्रॉफिक 1 तास झाला आम्ही एकाच जागेवर थांबलेलो आहे। तर तुम्हाला ट्रॉफिक दाखवतो। A few moments later. बिल्लो बग्गे बिल्लियां दा की करेंगी, बग्गे बग्गे बिल्लियां दा की करेंगी। मैं गाली नहीं दे सकता। हेच काय गो सोन टिकली मिरवते आवरी कला, जीव माझा बघ लागलाय गो या छोकरीला। आंब्याची डांगली मांडवण डांगली, आंब्याची डांगली मांडवण डांगली। तुझे मंगारी दिल माझा हरवला, तुझे मंगारी दिल माझा हरवला, तुझे तालाव नाचते करवला। माझा कोंबरा कोणी मारी याला ग, माझा कोंबरा कोणी मारी याला। माझी कोंबऱ्याची पिसन आजकाल मुश्किल मिलाया दिसना, माझा कोंबरा कोणी मारी याला ग, माझा कोंबरा कोणी मारी। तर मित्रांनो, रात्री 2 वाजता आम्ही इथं पोहोचलेलो आहे सांगलीला आणि इकडे आम्ही स्टे करणार आहेत। बघा सर्व झोपलेले आहेत आम्ही आलेलो तर। हे बघा कसे झोपलेत सर्व। खूप थंडी आहे, थंडी जास्त असल्या कारणाने सर्व झोपलेले आहेत। बघू शकता तुम्ही रात्रीचा नजारा कसा आहे इकडचा। आम्ही आता इकडे स्टे करणार आहे आणि इकडनं सकाळी जाणार आहे। तर सर्व झोपले आहेत। तर आम्हाला भूक लागली आहे तर आम्ही थोडासा जेवून घेतो। तर बघा विशाल बसले, भाकर खातो विशाल। हे बघा आपण तयारीत आहे। आता आम्ही सर्व जेवण करून मस्त झोपणार आणि सकाळी लवकर उठायचं आम्हाला। तर मित्रांनो, सकाळी 5:30 वाजलेले सकाळचे आणि हे बघा ढाली बैलांनी जिंकलेल्या ढाली आहेत या सर्व। हे बघू शकता टाईम सकाळचे 5:30 झालेले आहेत आणि 5:30 वाजता सर्व रेडी झालेले आहेत आंघोळ करून। ते बघू शकता रुपयाची तयारी चालू आहे, पावडर लावतोय तो। हा बघा हा रेडी झालेला आहे, तो पण कुंकू लावतोय। चला बाकी सर्व पण दाखवतो। हे बघा हा विशाल आहे, मुकेश दादा आहे, जितेश आहे, सर्व रेडी झालेले आहेत। आता आम्ही निघणार आहे शर्यतींच्या अड्ड्याकडे जाण्यासाठी। सर्वांची तयारी झाली आहे। आता बॅगा पॅक करून आम्ही सर्व चाललो, गाडीत बसतो आणि गाडीत बॅगा ठेवून आता आम्ही निघणार आहे सर्व। हे बघू शकता आम्ही घेतलेलं, आम्ही इथे राहिलेलो आहे। हा बघा हे बघा सर्व रेडी झालेलं आहेत। आता सर्व जाऊ, आम्ही गाडीत बसू आणि निघणार सरळ शर्यतींकडे। तुला पाहिली मी त्या पनवेलच्या स्टेशनला। दिल माझा दिलाय तुला सांग कसा मी सांगू तुला। पोरी तुला पाहिली मी
त्या पनवेलच्या स्टेशनला. दिल माझा दिलाय तुला सांग कसा मी सांगू तुला. पुरी तुझे इश्काचा लागलाय नाद मला. पुरी तुझे इश्काचा लागलाय नाद मला. घे तुझे जवळ चल जाऊ लोणावला. घे तुझे जवळ चल जाऊ लोणावला. तर तुम्ही बघू शकता आम्ही शर्तींच्या अड्ड्याजवळ पोहोचलेलो आहे आणि बघू शकता किती लांबून गाड्या लागल्या आहेत. जवळजवळ 1 किलोमीटर लांबून गाड्या लागलेल्या आहेत आणि शर्तींच्या अड्ड्याजवळ पण तुम्हाला दाखवतो पार्किंग किती गाड्या आलेल्या आहेत. हे बघा भरपूर गाड्या आहेत. मस्त वातावरण पण मस्त आहे इकडचं, सुंदर असं वातावरण एकदम. हे बघू शकता गाड्या खूप गाड्या लागलेल्या आहेत. चारी बाजूला गाड्या लागल्या आहेत. तुम्हाला तेही दाखवतो नंतर मी. तुम्ही व्लॉग बघत राहा पुढे. हे बघा अजय आणि विशाल इथं काकडे खातात. हे बघा वातावरण खूप छान आहे. आणि आता आम्ही सर्व चाललो आमच्या बैलाकडे, ज्यासोबत आम्ही आलेलो आहे. गंधारीचा 5G बैल, हा त्याचा टी शर्ट आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो, हा टी शर्ट पण दाखवतो तुम्हाला मला मागून त्याचा. हा बघा हा गंधारीचा 5G, कल्याण एक्सप्रेस गंधारीचा 5G, याचा टी शर्ट पण बघू शकतो तुम्ही. चला तर तुम्हाला दाखवतो आता गंधारीचा 5G बैल. हा बघा गंधारीचा 5G बैल आहे. त्याला थंडी नाही लागावी म्हणून ब्लँकेट टाकून ठेवलेलं आहे. तर तो सज्ज आहे पळण्यासाठी. हे बघा हा कपिल पण आहे. हा कपिल होता त्यासोबत. आगीन गाडी बोलते बेगीन गाडी चालले गो. लग्नामध्ये गाडी चालले गो. लग्नामध्ये गाडी चालले गो. तर तुम्ही बघू शकता आम्ही अड्ड्यात आता आलेलो आहे. हा बघू शकता अड्डा खूप सुंदर असा अड्डा आहे. पहिला बक्षीस फॉर्च्युनर गाडी आहे. खूप मोठा अड्डा आहे, त्यामुळे गर्दी पण खूप जास्त आहे. खूप लांबून लोक बघण्यासाठी सुद्धा आलेत आणि बैलासोबत सुद्धा आलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही मैदान कसं आहे एकदम असं. आणि पब्लिक बघू शकता खूप पब्लिक आहे आणि खूप पब्लिक आता वाढणार सुद्धा आहे. सकाळचं दृश्य आहे, अजून खूप गाड्या यायच्या बाकी आहेत. हे बघा किती गर्दी आहे बघा तुम्ही. म्हणजे उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे. स्टँड पूर्ण भरलेलं आहे. हे बघा बैल सुद्धा आणलेत लोकांनी. हे बघा लग्नामध्ये नवरा मिळाला तुला, राजेसारखा तुला वागविल गो. राणीसारखी तुला वागविल गो. राणीसारखी तुला वागविल गो. राणीसारखी आगीन गाडी बोलते बेगीन गाडी चालले गो. लग्नामध्ये गाडी चालले गो. लग्नामध्ये गाडी चालले गो. लग्नामध्ये एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. हरण्याचा हात गर्दीनं भरला दाट. आता आम्हाला भूक लागली तर आम्ही अड्ड्यातून इकडे आलेलो बैलाजवळ. तर तुम्ही बघू शकता इथे जेवण बनवायची तयारी चालू आहे. अनिल दादा कांदे कापत आहे. बाकी सर्व तयारी चालू आहे. हा बघा विशाल पण मदत करत आहे त्याने सर्वांना. हे बघा मुकेश दादा बसलेला आहे, लसूण सोलतोय तो.
हे बघा जितेश पण लसूण सोडते. सर्व मदत करतात आहे आणि जेवण बनवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. फक्त बैलगाडा शर्यत नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. पहिला हा मानाचा पांडुरंगाच्या रंगाच्या गाण्याचा खरं दुकान प्रतीक डोके निघाला. मित्रांनो तुम्ही बघू शकता जेवण बनवून झालेलं आहे. आता मी जेवतोय मटण आणि भाकरी. तर मित्रांनो जेवण करून झालं. आता आम्ही चाललो महाराष्ट्रातील चर्चेतला बैल बघायला. चला तुम्हाला दाखवतो कोणता बैल आहे तो. तर हा बैल आहे बकासूर. हा बघा बकासूर हा बैल आहे. खूप चर्चेतला बैल आहे, खूप नाव आहे आणि खूप फॅन्स आहेत त्याचे, जे तुम्हाला दाखवतो. आता बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. फक्त बकासूरला बघायला लोक आलेले तिकडं. हे बघू शकता किती गर्दी आहे बघा. हा इथं बकासूर आहे. हा बघा किती गर्दी. सर्वजण बकासूरला बघण्यासाठी लांबून आलेले आहेत. तर आता तुम्ही बघू शकता 5G बैलाची तयारी चालू आहे अड्ड्यावर जाण्याची. 40व्या गटाला नंबर आहे 5Gचा. तर सर्व तयारी चालू आहे नेण्याची. पाणी पासत त्याला आता. तर तुम्ही बघू शकता 5G बैल. शर्यत लावाया व्हाईन कोणी राजी. आता आमच्याशी शर्यत लावाया व्हाईन कोणी राजी. आर हाय स्पीड वाला तोड नाही त्याला असा आहे आमचा 5G. हाय स्पीड वाला तोड नाही त्याला असा आहे आमचा 5G. हाय स्पीड वाला तोड नाही त्याला कंधारीचा हा 5G. हाय स्पीड वाला तोड नाही त्याला कंधारीचा हा 5G. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्व बैल नावाजलेले बैल या अड्ड्याला आलेले आहेत. तर बघू शकता बैलाच्या मागे गर्दी पण. तर सर्व बैल एक एक करून येत आहेत. आणि हा महेश बघा हा आमचा 5G. हा बघा गणा भाऊ बैल आहे. तर बघू शकता तुम्ही खूप सारे बैल आलेले आहेत. मोठे नावाजलेले बैल आलेले आहेत. हा बघा हा आमचा पैरासुद्धा आलेला आहे. आता 5G बैलासाठी हा पैरा गेलेला होता. खूप चर्चेतला बैल आहे हा सुद्धा. तर बघू शकता 5G आणि दोन्ही बैल सज्ज झालेले आहेत. आता पळण्यासाठी तयार आहेत ते. तर यांना आता खाली नेणार आहेत. तर तुम्ही आता बघू शकता बकासूर बैल येणार आहे आणि त्या बकासूर बैलाची मागची गर्दी तुम्ही बघू शकता. फॅन्स किती आहेत बकासूर बैलाचे. हा बघा बकासूर बैल. हा बघा आणि त्याचे फॅन्स बघा तुम्ही. खूप म्हणजे खूप पब्लिक त्याच्या मागे आलेले आहे. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव खोडायला. लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव खोडायला. लागल तुम्हाला बकासूर नाव खोडायला. लय घासाया लागल तुम्हाला बकासूर नाव खोडायला.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गर्दी खूप वाढत चाललेली आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी होत चाललेली आहे. आता दाखवतो तुम्हाला, हे बघा खूप गर्दी झालेली आहे आता, खूप म्हणजे खूप वाढलेली आहे गर्दी. हे बघा शर्यती चालू आहेत आणि पब्लिकसुद्धा वाढत आहे. हे बघा ही शर्यतसुद्धा चालू आहे. तर बघा ही शर्यत पण तुम्हाला दाखवतो. हे बघा बैल सुटलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला गाड्या दाखवण्यासाठी खूप लांब आलेलं आहे, तर तुम्हाला लांबून दाखवतो किती गाड्या आल्या आहेत. तुम्ही बघू शकता, बघा पार्किंग खूप लांब पार्किंग झालेलं आहे. हे बघा खूप म्हणजे खूप लांब पार्किंग झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, हे बघा खूप लांब गाड्या लागलेल्या आहेत. खूप म्हणजे खूप गाड्या आलेल्या आहेत. पार्किंग पण फुल झालेली आहे गाड्यांची. हे बघा गहरा समंदर दिल डूबा जिसमें घायल हुआ मैं उस पल से इसमें नैना दा क्या कस. तर मित्रांनो आता तुम्ही हा हेलिकॉप्टर बघू शकता. यात माननीय आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आलेले आहेत. हा त्यांचा हेलिकॉप्टर आहे. तुम्ही बघू शकता हेलिकॉप्टर आता लँड होईल. सणांसाठी राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की पेटवी साथ भगविला अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकनाथ. अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकनाथ. वचनाचे मोल जाणतो माणसातला देव हा माणसात देव शोधतो आसवे पुसावयास तो धावतो हा केस दिन रात. अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकनाथ. अनाथांचा नाथ जो समोर येणाऱ्या जवानांचा शेतकऱ्याला घरामध्ये अर्थ होतो. आज 2 मिनिट बघितल्यानंतर शेतकऱ्याला घरामध्ये बघायला मिळते आणि मग परवान बघायचं गेलं तर शेतकऱ्याला परवान बघायला मिळतो. आणि आपण बारीक लक्ष शेतकऱ्याच्या प्रत्येक जी जवळची दिसेल त्या प्रत्येक जवळची प्रामुख्याने लक्ष महारक्तदान यात्रा सगळीकडे येत आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे शिवसेना प्रमुख धनवीर आनंदगिरींचा वसावास घेऊन पाऊल टाकणारे नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंची विचार करणारे नेतृत्व आदरणीय एकनाथजी संभाजी सगळ्यांनी करून सर्वांचं स्वागत करूयात या श्रीनाथ केसरी 2025च्या निमित्तानं. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी हर हर गट क्रमांक 40मध्ये 5G बल्ब पळाला आणि 5G बल्ब काही कारणास्तव गट पास झाला नाही. नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. हार जीत होत असते. हार्ड लक 5G. आणि आता आम्ही फायनल बघणार आणि फायनल बघून घरी निघणार आहोत. तर गट आणि सेमी पास करून आलेले टॉप 10 बैल त्यांची फायनल सुरू झालेली आहे.
तर बघू शकता फायनल चालू आहे. खूप सुंदर अशी लढत चालू होते आणि फायनल मारलेली आहे लखन बैलाने. तर तुम्ही बघू शकता लखन बैलाने फायनल मारलेली आहे. 1 नंबर आलेला आहे लखन बैलाचा आणि त्यांनी फॉर्च्युनर गाडी जिंकलेली आहे. तर फायनल बघून आता आम्ही घरी चाललेलो आहे. रात्री मी गाडी चालवत आहे, तर आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि हा व्लॉग इथं संपत आहे. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.